AR रहमानचं ते गाणं आहे ना, पाप करो पर गंगा नहाओ, टेक इट इझी पॉलिसी. असंच आहे, पाप करणे म्हणजे एखादी गोष्ट चुकीची करणे. आपल्याकडून काही चुका मुद्दामून होतात, काही चुका कळत नकळत होतात आणि काही चुका ह्या सवयीमुळे होतात. पण या सगळ्या चुकांचा परिणाम आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच आधीच्या काळात म्हटलं आहे की पाप करो पर गंगा नहाओ, म्हणजे त्या पापाचं निस्तरण केलं पाहिजे वेळच्या वेळेला, तरच ते आपल्या शरीरात जमा होत नाही. आणि म्हणून असा आधीचा समज होता की गंगेत न्हावून आलं की आपली सगळी पापं धुतली जातात. म्हणजे धुणे, पापं धुणे हा एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये त्यासाठी एक फार सुंदर कॉन्सेप्ट सांगितला आहे. शरीर शुद्धी म्हणजे शरीर आतून धुवून काढणे. शरीर आतून धुवून काढणेच म्हणजेच पंचकर्म, आणि आधुनिक भाषेत आपण त्यालाच डिटॉक्सिफिकेशन म्हणतो. आणि आयुर्वेदात कोणतीही गोष्ट फार चांगली उदाहरणं देऊन सांगितलं आहे. आता हे शरीरशुद्धी सांगत असताना असं सांगितलं आहे की ही प्रोसिजर एक्झॅक्टली कपडा धुतल्यासारखी आहे. म्हणजे जसं आपण कपडा गरम पाण्यात पहिल्यांदा भिजवतो, मग त्यात डिटर्जंट टाकतो. डिटर्जंटने कपड्यातला मळ सुटा होतो. त्याची खासियत अशी आहे की तो मळ पुन्हा कपड्यावरती चिकटत नाही. आणि त्याच्यानंतर मग तो कपडा काढतो, मग आपण त्याला साबण लावतो, मग ब्रश मारतो, मग खरवडून काढतो आणि नंतर मग पुन्हा पिळून आपण उन्हात वाळत घालतो. ही कपडा धुण्याची सरळ सोपी पद्धत आहे. याच पद्धतीनं शरीराची शुद्धी करायला पाहिजे आणि शरीराची शुद्धी होते असं आयुर्वेदात सांगितलं आहे. आणि मग शरीराच्या शुद्धीच्या या प्रकारांमध्ये ज्यावेळेला शरीरामध्ये कफाचं प्रमाण वाढलेलं असतं त्यावेळेला वमन करावं लागतं. मग त्यासाठी उलटी करावी लागते. आणि ज्यावेळेला पित्ताचं प्रमाण वाढतं त्यावेळेला विरेचन करावं लागतं. जनरली वसंत ऋतूमध्ये कफाचं प्रमाण वाढतं, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या सीझनमध्ये वमन करवलं जातं. आणि शरद ऋतूमध्ये म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर थंडी सुरू होईपर्यंत या ऋतूमध्ये विरेचन करवलं जातं. कारण या ऋतूमध्ये नॅचरली पित्ताचं प्रमाण भयंकर वाढतं. मग या सगळ्या प्रोसिजरमध्ये हे शरीरशुद्धीचं कसं केलं जातं, जसं मगाशी आपण वर्णन केलं की कपडा कसा धुतला जातो, तर त्याच पद्धतीने पहिल्यांदा तूप प्यायला दिलं जातं. तुपाने जसं की आपण कपडा गरम पाण्यात भिजवला जातो ना डिटर्जंटमध्ये, तसंच काम होतं. तूप हे शरीरामध्ये पसरतं. सगळे जे टॉक्सिन शरीरातून बाहेर काढायचे असतात ते ह्या तुपामध्ये विरघळतात. आणि त्याच्यानंतर मग 2 ते 3 दिवस शरीराची मालिश आणि वाफ केली जाते. आणि याने जे काही विरघळलेले किंवा घन स्वरूपात असलेले जे काही टॉक्सिन्स आहेत या तुपात आणखीन विरघळतात आणि शरीर पूर्ण मऊ होतं. आणि याच्यानंतर मग शेवटच्या दिवशी एक जुलाबाचं औषध देऊन हे पित्त बाहेर काढलं जातं. याला विरेचन म्हणतात. याच पद्धतीनं ज्यावेळेला आपण उलटीचं औषध देतो आणि उलटी करवतो त्या प्रोसिजरला वमन म्हणतात. आता हे जे तूप प्यायचं असतं ते जवळजवळ 3 ते 7 दिवस प्यायला पाहिजे असं सांगतात. पण ॲव्हरेज 4 ते 5 दिवस हे तूप प्यावं लागतं. हे औषधी तूप असतं, तसं ते चवीला कडू असतं, वासही फार चांगला नसतो. पण ह्याच तुपाची खासियत असते की ते शरीरामध्ये जाऊन शरीरातले टॉक्सिन्स कन्वर्ट करून त्याला त्या तुपामध्ये विरघळवायचं. हे सगळ्या गोष्टी या तुपामुळेच होऊ शकतं. नॉर्मल साध्या गाईच्या तुपाने असं होऊ शकत नाही. आणि त्याची क्वांटिटी पण जास्त असते, त्याची वेळही ठरलेली असते. म्हणजे सकाळी उपाशीपोटी जवळजवळ 6-7 वाजता आंघोळ केल्यानंतर हे तूप कोमट करून प्यायचं असतं. आणि क्वांटिटी म्हणाल तर जवळजवळ पहिल्या दिवशी 40 ml, दुसऱ्या दिवशी 60 ml, तिसऱ्या दिवशी 90 ml, चौथ्या दिवशी 100 ते 120 ml आणि 5व्या दिवशी जवळ 130-140 ml. काही लोकांमध्ये ज्यांचं बळ फार चांगलं आहे त्यांच्यामध्ये 150 ते 200 ml तूपसुद्धा एका वेळेला प्यावं लागतं. पण ते फार रेअर कंडिशन आहे. पण नॉर्मली 130 ते 140 ml पर्यंत तूप एका वेळेला प्यावं लागतं. या तुपाने म्हणजे इतक्या सकाळी लवकर इतका लोडिंग डोस तूप घेतल्यानंतर ते जे तूप शरीरामध्ये जातं ते हळूवार पचतं. आणि त्यानंतर जवळजवळ हे तूप पचायला एवढ्या क्वांटिटीमध्ये अक्षरशः कधीकधी 12 ते 24 तास लागतात. काही लोकांमध्ये ते 12 तासात पचतं, तर काही लोकांना 24 तास पण लागतात. त्यामुळे जवळजवळ दिवसभर भूकच लागत नाही. आणि मग ते हळूवार तूप पचू द्यायचं असतं. त्या दरम्यान फक्त गरम पाणी घ्यायचं असतं, विश्रांती घ्यायची असते. अगदीच फारच गरज पडली तर सुंठ आणि धण्याचा एक काढा असतो तो प्यायचा असतो. त्या गरजेनुसार वैद्य त्यावेळेला सांगतील त्याप्रमाणे काही गोष्टी घ्यायच्या असतात. हे सगळं करत असताना आहार अगदीच हलका असावा लागतो. म्हणजे वरण भात, दाल खिचडी असा आहार असावा लागतो. याच्या व्यतिरिक्त कोणताही पदार्थ पोटात जाता कामा नये. म्हणजे एक औषधी तूप, नंतर गरम पाणी,
वरण भात आणि फार गरज पडली एखाद्याला काहीतरी चावून खायची इच्छा झालीच तर राजगिऱ्याचा लाडूसारखा हलका पदार्थ, अशा गोष्टींव्यतिरिक्त या दरम्यान कोणतेही पदार्थ पोटात जाऊ द्यायचे नसतात. असं हे तूप घेऊन झाल्यानंतर मग 2 ते 3 दिवस मालिश करावी लागते, वाफ घ्यावी लागते आणि त्या दरम्यान एक विशिष्ट प्रकारचा आहार घ्यावा लागतो. म्हणजे वमनाच्या वेळेला दही भात खावं लागतं, लस्सी प्यावी लागते, पालेभाज्यांचं सूप खावं लागतं, अशा प्रकारचा आहार असतो. विरेचनासाठी मसालेदार पदार्थ खावे लागतात. म्हणजे मसाले भात, तुरीच्या डाळीची आमटी, चिंचेची आमटी, मिसळसारखा पदार्थ, असे पदार्थ विरेचनासाठी खावे लागतात. आणि यातून त्या दरम्यान थोडंसं कफ आणि पित्त हे वाढवलं जातं आणि मग ते वमनाच्या वेळेला किंवा विरेचनाच्या वेळेला बाहेर पडायला सोपं जातं. आता ही वमन आणि विरेचनाची पूर्ण प्रोसिजर आहे. यातून हे सगळं झाल्यानंतर अग्नी मंदावलेला असतो, त्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस हलका आहार घ्यायचा असतो. म्हणजे पहिल्यांदा भाताची पेज, मग हळूवार खिरीसारखा भात, मग मुगाची खिचडी आणि मग वरण भात, असं करत 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 3 ते 4 दिवसानंतर मग पुन्हा आपण पूर्वपदावरती येऊ शकतो. विरेचनाचा उपयोग जो आहे तो पित्ताच्या वेगवेगळ्या विकारांमध्ये होतो. म्हणजे उष्णतेचे जे विकार असतात त्याच्यामध्ये होतो आणि म्हणूनच सोरियासिससारखा विकार असेल, ॲसिडिटीसारखा पित्ताचे विकार असतील, मायग्रेनसारखा विकार असेल किंवा बऱ्याच जणांना वरचेवर अंगावरती करट उठत असतात, असे विकार असतील, अशा उष्णतेशी संबंधित वेगवेगळ्या विविध विकारांमध्ये विरेचनाचा खूप चांगला उपयोग होतो. आणि मग कफाचे जे विकार असतात, ज्यांना वरचेवर सर्दी खोकला होत असतो, दम्यासारखा त्रास होत असतो, त्वचेच्याही वेगवेगळ्या विकारांमध्ये जिथं खाज जास्त येत असते अंगाला, अशा वेगवेगळ्या कफाच्या विकारांमध्ये वमनाचा उपयोग होतो. शरद ऋतूमध्ये म्हणजे विशेषतः सप्टेंबर-ऑक्टोबर थंडी सुरू होईपर्यंतच्या या काळामध्ये विरेचन हे सर्वांनी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानंतर रक्तमोक्षण करायला पाहिजे. धन्यवाद.